शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गटानं गुरुवारी 12 जूनला हिंगोली अकोला महामार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी निवडणुकीपूर्वी केलेले वादे महायुती सरकारनं अजूनही पूर्ण केले नाही। यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देणे यासह विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करत क्या हुआ तेरा वादाच्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख गुप्पू पाटील, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे, वसीम देशमुख, विनायक पिसे, परमेश्वर मांडगे, रवी शिंदे, बाळासाहेब मगर आदी शिवसैनिक उपस्थित होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव साहेब उभाटा गटाच्या वतीनं आम्ही काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करत आहोत। आमचं हे आंदोलन सरकारला त्यांना जाणीव करून द्यायची की मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जी काही आश्वासनं, जी काही वचनं तुम्ही जनतेला दिली होती, शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिली होती, त्या वचनांची वचनपूर्ती तुम्ही कधी करणार आहात ते हा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं, ओरिजिनल शिवसेना त्याच्या वतीनं आम्ही हा जाब सरकारला विचारत आहोत। खरं म्हणजे या सरकारनं सगळ्यात जास्त उपेक्षित वर्ग जर कुठला असेल तर तो शेतकरी वर्ग आहे। तुम्ही काल परवाच पाहिलं असेल, या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वादळानं, चक्रीवादळानं थैमान घातलेले, आमच्या भागातलं प्रमुख असलेलं केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेले, कधी नाही ते आलेला आमचा ताटातला घास हा निसर्गानं हिनावून घेतलाय। एकीकडे आपण म्हणतोय की निजामासारखं हे सरकार वागत आहे, दुसरीकडे निसर्गाची अवकृपा झालेली आहे। नुसतं शेतकऱ्यांना भूलथापा दिल्या जातात, आम्ही तुम्हाला विमा देऊ, आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज माफ करू, आम्ही तुम्हाला बियाणं मोफत देऊ, आम्ही तुम्हाला खतांचे भाव माफ करू, कमी करू। कुठलं काय केलंय? आज खताचे भाव पहा तुम्ही, गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचे वाढलेले आहेत। उलट आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आम्ही दरवर्षी बँकांच्या दारामध्ये जातो, पीक कर्जाची मागणी करतो। किती टक्के पतपुरवठा केला या सरकारने? या वर्षाची आकडेवारी या सरकारने घ्यावी, अर्थमंत्र्यांनी घ्यावी। केवळ 20% कर्ज पुरवठा, ज्याला आपण म्हणतो शेतीसाठी हा जो कर्ज पुरवठा आहे तो या सरकारने केलेला आहे। म्हणून मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे या सरकारला, तुम्ही जर ह्या मागण्या आमच्या त्वरित जर मान्य नाही केल्या, यामध्ये जर या सरकारनं जर लक्ष नाही घातलं तर संबंध महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आम्ही तर आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊत हो, परंतु आम्हाला त्या शांततेनं घ्यायच्यात, आम्हाला कुठलाही हिंसाचार करायचा नाही। परंतु तुम्हाला दुसरी भाषा कळत नसेल ना तर शिवसेना ही तिच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे। या आज शेतकऱ्यांकडे आमच्याकडे ट्रॅक्टर आलेत, आम्ही काल ट्रॅक्टरच्या स्वरूपानं ट्रॅक्टरचं आंदोलन केलंय, परंतु आजही सरकारनं विसरू नाही, आमच्या घरातली रुमणे हे जशाला तसे आहेत। उद्या ते जर बाहेर आले, शेतकऱ्यांना तुम्ही मजबूर करू नका, ते रुमणे काढण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका, हा इशारा तुमच्या मार्फत मला सरकारला द्यायचा आहे। धन्यवाद। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली।